तुमच्या डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य. व्हिजन केअर सेंटर पलूस. 10 वर्षांची अविरत सेवा व 25 वर्षाचा अनुभव. आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजनांतर्गत मोफत शस्त्रक्रिया. ECHS, BSNL, MSEB, शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा. डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान. निकम टॉवर, पलूस, तासगाव रोड. फोन नंबर 73 87 76 00 41 आणि 92 72 63 27 93. ईश्वरपुरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी सर्वपक्षीय संघटनांचा तहसील कार्यालयात एल्गार. ईश्वरपूर शहरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांनी केलेल्या पाशवी अत्याचारामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आणि पीडितेला तात्काळ न्याय मिळावा या मागणीसाठी आज सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत पोलीस अधीक्षक येत नाहीत तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा घेत संतप्त महिला आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयातच ठिय्या मांडला. निवेदन सादर करताना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर तीव्र बोट ठेवले. शहरात वाढती गुन्हेगारी आणि युवकांमध्ये फोफावलेले नशेचे प्रमाण यामुळेच खून, बलात्कारासारख्या घटना घडत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. संतप्त जमावाने पोलीस निरीक्षक PI सोमनाथ वाघ यांना तहसील कार्यालयात पाचारण करून शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा पाडाच वाचून दाखवला. घटनेचे गांभीर्य ओळखून विविध महिला संघटना आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. आमच्या लेकीबाळी सुरक्षित का नाहीत असा सवाल प्रशासनाला विचारत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. यामुळे काही काळ तहसील कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी आंदोलकांशी संवाद साधला. या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस दल पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करेल. तसेच शहरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन त्यांनी दिलं. आज जी इस्लामपूर शहरामध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा पहिल्यांदा मी तीव्र शब्दात निषेध करते. आज आपण बघताय महिला कशा असुरक्षित झालेल्या आहेत. 17 तारखेला सायंकाळच्या 8:30च्या दरम्यान 2 नराधमांनी अतिशय छोट्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले आणि तिला नग्न अवस्थेत सोडून ते पळून गेले. खरं तरी नशेतून झालेली ही घटना आणि अतिशय लाजिरवाणी आणि समाजाला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. या घटनेचा तर निषेध करतोच आम्ही. काल आम्ही पोलिसांना सुद्धा धारेवर धरलेलं होतं की असे हे गुन्हे थांबले पाहिजेत. वारंवार ईश्वरपूर शहरामध्ये महिला असुरक्षित आहेत. आज बाजारातून फिरताना असेल, गर्दीच्या ठिकाणी असेल, स्टँडवर असेल, कोणत्याही ठिकाणी वारंवार शहराच्या आम्ही नेहमी निवेदन देत असतो. मे महिन्यात संदर्भात निवेदन दिलेली होती पण अजूनही ते काम पूर्ण झालेलं नाही. महिला खरोखर असुरक्षित झालेल्या आहेत. म्हणजे हा कायदा सुव्यवस्थेचा काही जाब राहिला आहे का नाही लोकांच्या मध्ये, मुलांच्या मध्ये? खरंच प्रशासनानं यावर लक्ष दिलं पाहिजे. अशा जर घटना थांबल्या नाहीत तर आणि या आरोपींना कठोर शिक्षा झाली नाही तर उरण ईश्वरपूर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून आम्ही नक्कीच या न्यायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.